सर्वात आधी आपले जे शूर सैनिक आहेत, जे देशासाठी अहोरात्र झटत असतात, त्यांनी एक अतिशय म्हणजे चांगली देशासाठी कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून म्हणजे आभार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी पहाटे म्हणजे 1 ते 2च्या दरम्यान जे काय आपल्या भारताने जे काही पाक ऑक्युपाय जे काही काश्मीर आहे त्या ठिकाणी जे काही दहशतवाद्यांचे जे काही तळ होते, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांची सगळं पूर्णपणे प्लॅनिंग किंवा जे काही भारताच्या म्हणजे विरोधामध्ये जे काही हे जे काही हल्ले करायचे त्या ठिकाणी त्यांची जी काही प्लॅन होता किंवा जी काही रणनीती होती त्या ठिकाणी ते करायचे। त्या ठिकाणी आज आपल्या जे काही हे तिन्ही दलाचे जे काही सैनिक आहेत त्यांनी एकमेकांची सहकार्याने किंवा एकमेकांचे म्हणजे हे करून म्हणजे हे करून सामंजस्य करून त्या ठिकाणी त्यांनी 1 ते 2च्या दरम्यान त्यांनी हल्ले केले आहेत। आणि ही एक खूप मोठी बाब आहे, कारण कसं आहे, जे काय पहलगाम हल्ला झाला त्यामध्ये आपले 26 ते 27 म्हणजे पर्यटक मरण पावले। त्यांनी म्हणजे कसं आहे, त्यांना म्हणजे भर दिवसा गोळ्या घातल्या समोर दहशतवाद्यांनी, आणि त्या दहशतवाद्यांचं आज म्हणजे कसं आहे, एक जे काय तळ होते त्या तळावर त्यांनी म्हणजे हल्ले केले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जर असेच कुठेतरी पाकिस्तानला सुद्धा कळलं की भारत आता शांत बसणार नाही किंवा आता भारताला, कारण कसं आहे, पाकिस्तान हे दहशतवाद्यांना खतपाणी घालतं हे तर पूर्ण जगालाच माहीत आहे, आणि कोणाला म्हणजे एक सांगण्यासारखी गोष्ट नाही, पूर्ण जगालाच माहीत आहे। त्याच्यामुळं परत एकदा आपले जे काही भारतीय सैनिक आहेत किंवा जवान आहेत त्यांचे जी काही कामगिरी केली त्या कामगिरीचं म्हणजे कौतुक करावं तेवढंच कमी आहे, आणि परत एकदा त्यांच्या कामगिरीला सलाम करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे निष्पाप लोकांचे बळी घेतले गेले आहेत, निष्पाप, कारण त्या ठिकाणी कुठेतरी आपली जे काही इंटेलिजन्स जी काही हे आहे यंत्रणा आहे की ती सुद्धा त्या दिवशी किंवा त्या वेळेस कमी पडली, कारण त्या ठिकाणी 2 ते 3 हजार पर्यटक होते आणि त्या ठिकाणी एक सुद्धा आपला भारतीय म्हणजे सिक्युरिटी किंवा कुठलेही आपले सैनिक तिथे तैनात केले नव्हते, त्याच्यामुळे ही गोष्ट घडली आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या कारणावरून हा पाकिस्तान भारताशी म्हणजे कसं आहे, दहशतवाद्यांना सामोरं करून हे करत असतो, काय ना काय म्हणजे हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो। पण आता भारताने त्याला प्रत्युत्तर चांगल्या म्हणजे प्रकारे दिले, आणि आता सध्या पाकिस्तान चिंतेमध्ये आहे। तर परत एकदा मनापासून आपल्या भारतीय सैनिकांना सलाम, धन्यवाद।